श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कर्माचा मार्ग सोडू नका, कारण तोच मुक्तीचा मार्ग आहे. निष्कर्म कर्म करा, कारण त्यातच खरा आनंद आहे. वाईट कर्माचे फळ टळू शकत नाही, म्हणून सदैव चांगले कर्म करा. स्वार्थरहितपणे इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करा, हेच खरे सद्गुण आहे. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाहीत, त्यामुळं नेहमी चांगले कार्य करा. धैर्याने कार्य करा, कारण देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत शक्यतांचे दरवाजे उघडतात. विश्वास ठेवा की प्रत्येक संधी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करा. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला सत्कर्माने सुंदर बनवा. देव फक्त मंदिरात नसतो, तो तुमच्या मनातही आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. खचलेल्या मनात उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते, जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. स्वामीजी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्यानं आयुष्याला किंमत आहे. संपूर्ण जीवन माझे ज्यांच्या चरणात अर्पण, असे स्वामीजी मरेपर्यंत माझ्या स्मरणात कायम. स्वामीजी, मनोकामना माझी पूर्ण करा. सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा. जीवन चांगले घडो वा न घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची श्री स्वामींना, सौख्य समृद्धी लाभो आम्हाला. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनानं, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणानं सर्व सुख लाभेल आपल्याला, श्री स्वामींच्या आशीर्वादानं. वास्तविक आहात स्वामी तुम्ही, कसं काय स्वप्न म्हणू, तुमच्याशिवाय कोण आहे ज्यांना मी आपले म्हणू. स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात. स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो, हेच भाग्य आयुष्यात. सर्व जग ज्यांच्या शरणात आहे, नमन त्या स्वामींच्या चरणात आहे. सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. श्री स्वामींचा महिमा आहे अपरंपार. स्वामी समर्थ करतात सर्वांचा उद्धार. त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो. स्वामीजी तुमचे आयुष्य आनंदाने भरो. श्री स्वामी समर्थ.